सर, राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारी समोर आली. तिसऱ्यांदा मोदी सरकार येत आहे, काय म्हणाला आपण? हे मोदी सरकार निवडून येणारच आहे, त्याला एक्झिट पोलची आवश्यकताच नाही आहे. सगळीकडनं सर्वसामान्य लोकांची मोदी साहेबांच्याबद्दल एक सिंपती होतीच. परंतु महाराष्ट्रात जो काही फटका बसणार आहे यांना, तो मुख्य कारण म्हणजे शेतमालाचे भाव. त्यांचं कांद्याचं धोरण चुकलेलं आहे. साधारण माणसाला असं कळते की बाबा आता कांदा निर्यात बंदी आणि ऐनवेळी केली, तिथे बंदरावर ते 200-300 ट्रक अटकलेले होते. म्हणजे चुकीचं आहे ना सगळं. त्यानंतर तेलाचे डाळीचे भाव वाढू नये म्हणून मग त्या हिशोबाने कधी एक्सपोर्ट ड्युटी लावायची, कधी इम्पोर्ट ड्युटी लावायची. फक्त इथला वोटर नाराज होऊ नये म्हणून शेतमालाचे भाव वाढू नये. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं खूप. बुलढाण्याबद्दल काय वाटतं, कोण निवडून येणार? बुलढाण्यामध्ये टफ फाईट आहे आणि कधी कधी असं वाटते मशाल येईल, कधी कधी असं वाटते धनुष्य येईल. परंतु आता एक्झिट पोलच्या अंदाजावरून असं वाटते की इथे धनुष्य यायला पाहिजे असं वाटते. आकडेवारीनुसार जर म्हटलं तर राज्यात 38 जागा महायुतीला मिळतील. 25 जागा मिळायला पाहिजे असं वाटते मला, मिळायला पाहिजे. उद्धव ठाकरेंना एकनाकी पाडलं होतं आणि महायुतीनं 45% दावा केला होता. कसं पाहता? आता काय महाराष्ट्राबद्दल कोणाबद्दल काय बोला हे समजत नाही. एकतर यावेळेस सगळ्याच राजकीय नेत्यांची भाषणाचा दर्जा इतका घसरला होता की टीव्हीवरच्या बातम्या किंवा भाषण ऐकण्याची इच्छा होत नव्हती. आणि एकंदर सगळ्याच लोक नाराज होते की ज्या प्रकारची इतक्या प्रकारची खालची भाषा भाषणामध्ये आजपर्यंत कधी वापरली गेली नाही. इतकी म्हणजे लेवलच्या खाली सगळ्यांनी शब्द वापरले. आता असे शिकलेले लोक जर असे करायला लागले तर सामान्य माणसाने काय करावं? त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय होईल काही सांगताच येत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्षाचे लोक एवढे निवडून येत आहेत त्याचं कारण तेच आहे ना, लोकांना हे फोडाफोडी आवडलेली नाही आहे. त्यानंतर हा जो काही प्रकार ठीक आहे, लोकांनी गुन्हे केले असतील, ईडीचा अतिरेक सगळ्यांना वाटतो. सगळ्याच जो लोकांना मोठमोठ्या लोकांना अटक होते. आता चुका कोण करते? सगळेच चुका करतात. परंतु अशा प्रकारे कोणाकडनं बदला घेणं हे काही पटत नाही. आता मी स्वतः कट्टर भाजपचा माणूस आहे, पण मला सुद्धा असं वाटतं कधी कधी किंवा हे सगळं काही चाललेलं आहे हे काही चांगलं नाही आहे म्हणून. भाजप सगळ्यात मोठा पक्ष या निवडणुकीमध्ये दिसतोय एक्झिट पोलच्यानुसार. आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवसेना, तो 2 नंबरला दिसतोय. कसं पाहता? नाही आहे ना, उद्धवजी 2 नंबरला राहतील, भाजप 1 नंबरला येईल. तर उघड दिसते, याला काही ज्योतिषाची गरजच नाही. नाही तर सर्व उघडच दिसून राहिलेलं आहे ना. मोदी परत तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, याला काही ज्योतिषाची गरजच नाही ना. तर मोदी साहेब पंतप्रधान होणारच आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.